हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायशीत प्रणू चॅनलमध्ये। आज आपण सगळ्यांच्या आवडीची अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। अगदी लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना हा पदार्थ खूप जास्त आवडतो आणि तो म्हणजे पावभाजी। सो आज आपण अगदी इन्स्टंट पावभाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे तर घरात ज्या भाज्या होत्या त्या सगळ्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत। इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण कोबी घेतलेला आहे, साधारणतः पाव कोबी आपण चिरून घेतलेला आहे। खूप बारीक नाही चिरायचं आहे, मोठे मोठे पीस करून घेतले। फ्लावर घेतले आपण, अर्धा फ्लावर घेतलेला आहे, बारीक आकाराचा फ्लावर होता म्हणून। एक बटाटा घेतलेला आहे कट करून, त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे कट करून आणि साधारणतः अर्धा दुधी भोपळा आपण घेतलेला आहे। यामध्ये आपण एक हिरवी मिरची टाकणार आहोत। ह्याचे मोठे मोठे पीस करून आपण घेतलेले आहेत सगळ्याचे। त्यानंतर आता ह्या भाज्या आपल्याला उकडून घ्यायच्या, त्यासाठी कुकर मध्ये आपण ह्या सगळ्या भाज्या आधी पहिल्यांदा टाकून घेऊयात। आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचे, साधारणतः एक वाटीभर इतकं पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे, जास्त पाणी नाही टाकायचे। त्यानंतर त्यामध्ये चवीसाठी मीठ टाकूयात आपण आणि अगदी किंचितशी हळद सुद्धा यामध्ये टाकायची आहे। तुम्हाला पावभाजीला खूपच लाल कलर हवा असेल तर हळद नाही टाकली तरी चालते। हे सगळं आता मिक्स करून घेऊयात आणि आता हा कुकर आपल्याला लावून घ्यायचा आणि कुकरला साधारणतः 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला। खूप जास्त सुद्धा भाज्या नाही शिजवून घ्यायच्या, मग पावभाजी छान लागत नाही। कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। कुकर थंड झालाय। आता इथे तुम्ही पाहू शकता भाजी अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे। ही भाजी खूप जास्त शिजली ना तरी पण जेव्हा आपण पावभाजीची भाजी बनवतो तेव्हा तिला चव येत नाही, म्हणून खूप जास्त पण नाही शिजवून घ्यायची। आता ना अशा पद्धतीने आपण एक मोठा चमचा घेतलाय, ह्या मोठ्या चमच्याच्या साहाय्याने ही भाजी आपण फेटून घेणार आहोत। तुम्हाला असं जर अवघड जात असेल तर तुम्ही एका बाउलमध्ये भाजी काढा आणि मग ती पेल्याच्या साहाय्याने सुद्धा फेटून घेऊ शकता। आता बऱ्याच जणांना पावभाजीची भाजी पूर्ण स्मॅश लागते किंवा काही जणांना असं दाताखाली भाजी आली की खायला छान लागतं। आपण थोडीशी तशाच पद्धतीने ठेवणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता थोडी दाताखाली आली ना भाजी खाताना की मस्त लागते। आता भाजी बनवून घ्यायची आहे, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर कढईमध्ये साधारणतः 4 ते 5 चमचे तेल गरम करून घेतलंय। फोडणीला यामध्ये आपण एक तमालपत्र टाकणार आहोत। त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला आणि कांदा आता छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा गुलाबीसर झाला की त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर इतके आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। रेडीमेड वालीच आलं लसूण पेस्ट आपण यामध्ये टाकली आहे, कारण आपण अगदी क्विकली ही भाजी बनवतोय। आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत ही सुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला एक टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे, साधारणतः एक अख्खा टोमॅटो आपण सालीसकट मिक्सरला वाटून घेतलाय आणि तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। टोमॅटो सुद्धा मस्त असा परतला गेलेला आहे, कडेने छान असं तेल सुटले तुम्ही पाहू शकता। आता ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये मटार टाकायचे आहेत, साधारणतः एक छोटी वाटीभर इतके मटार आपण बॉईल करून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकलेत। आता हे मटार ना हलकेसे मॅश करून घ्यायचेत आपल्याला। मटार पण थोडेसे दाताखाली लागले की छान लागतात, त्याच्यामुळे आपण ते कुकरमध्ये शिजवून नाही घेतले, असे वेगळे आपण ते बॉईल करून घेतलेले आहेत आणि हलक्या हाताने ते थोडे स्मॅश करून घ्यायचेत। त्यानंतर आपण यामध्ये आता साधारणतः 2.5 ते 3 चमचे इतका पावभाजी मसाला टाकायचा आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचा पावभाजी मसाला वापरू शकता। थोडासा मिक्स करून घेऊयात मसाला आपण। आता यामध्ये 1 चमचाभर इतकं लाल तिखट टाकायचं आहे, आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे। त्यानंतर पाव चमचा इतकं हिंग टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला थोडीशी तिखट भाजी हवी असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट अजून वाढवू शकता, पण पावभाजीची भाजी ना खूप जास्त तिखट खायला पण मजा नाही येत। ही भाजी खूप जास्त तिखट बनली की मग तिची जी मूळ चव आहे ती निघून जाते। त्यानंतर हे बघा, ही जी आपण बॉईल करून घेतलेली जी भाजी आहे त्या सगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये टाकायच्यात।
हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुमच्याकडे जर बीट घरी असेल ना तर ते बीट सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता इथे माझ्याकडे बीट नव्हतं आणि आजूबाजूला कुठे ते भेटलं सुद्धा नाही। तुमच्याकडे जर असेल बीट तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये टाकू शकता। भाजीला अगदी अप्रतिम कलर येतो बीटाने। अगदी पाव किंवा अर्ध बीट टाकलं तरी सुद्धा चालेल। इथे आपण कोणताही कलर वगैरे काही वापरलेला नाहीये तरी भाजीला अगदी मस्त असा कलर आलेला आहे। यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करणार आहोत। छान अशी घट्टसर भाजी आपण बनवणार आहोत। पुन्हा चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घेऊयात। भाज्या जेव्हा उकळून घेत होतो आपण तेव्हा त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे इथे चवीप्रमाणेच मीठ टाका। हे सगळं मिक्स करून झाल्यावर भाजीला आता मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे 5-6 मिनिटांसाठी। साधारणतः 5 ते 6 मिनिट आपण मस्त अशी उकळी येऊन दिले भाजीला। तुम्ही इथे भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। अगदी भरभरून अशी कोथिंबीर आपण इथे टाकलेली आहे। भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता, अगदी मस्त झाली आहे। दिसायला सुद्धा अगदी अप्रतिम दिसते, खायला सुद्धा तितकीच भारी लागते। प्लेट सजवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे गरमागरम असे बटरमध्ये गरम केलेले पाव घेतलेले आहेत। मस्त अशी भाजी घेऊयात। भाजीवरती थोडासा कांदा टाकायचा आहे। एक्स्ट्राचं बटर सुद्धा भाजीवरती टाकूयात आणि पावांना सुद्धा वरून बटर लावून घेऊयात। दिसायला अगदी छान दिसतं तितकेच खायला सुद्धा छान लागतात। वरून कोथिंबीर टाकून इथे गरमागरम अशी आपली पावभाजीची प्लेट बनवून तयार आहे। खूप सोप्या पद्धतीने इन्स्टंट पावभाजी बनवली। नक्की ही रेसिपी ट्राय करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।